नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आपलं जे 9 फणी पेरणी यंत्र दिलेले तर त्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना हे पेरणी यंत्र कसं वाटलं आणि ते काय काय पेरताय त्याच्याबद्दल. तर नमस्कार सर. नमस्कार. तर हे पेरणी यंत्र तुम्ही कुठून घेतलं होतं? हे दंडवटे ट्रॅक्टर्स कडून पेरणी यंत्र घेतलेलं नाथ मशिनरी. अच्छा, तर तुम्ही हे पेरणी यंत्र घेऊन साधारणतः किती दिवस झालेले? हे पेरणी यंत्र घेऊन 4-5 एक महिने झाले. हा, तर 4-5 महिन्यामध्ये तुम्ही साधारणतः यांनी काय काय पेरलेले आतापर्यंत? याने आपण हे कांदा, मका, गहू, घास, मेथी, कोथिंबीर. तर तुम्ही त्या शेतकऱ्यांचा रिव्ह्यू बघितला असेल तर पेरणी कशी झालेली आहे? पेरणी एक नंबर झाली. आतापर्यंत मी जवळपास 2-2.5 एकर पेरलं, पण कोणाची कंप्लेंट नाही आपल्याला. या पेरणी यंत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं बुवा? हे पेरणी यंत्र मल्टी क्रॉप असल्यामुळं पेरायला याला त्याला चांगलं चालतं. याचे 9 फणी पेरणी यंत्र पण पीटे 11 फणी. हा, हा. ते आपण 2 वर्मेनवर काढली. हा. मग तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल बरं या पेरणी यंत्राबद्दल? शेतकऱ्यांना पेरणी यंत्राबद्दल असा संदेश देणार का उगवण क्षमता एकदम चांगली आहे. पीक खोल वगैरे काही जात नाही. पेरणी वगैरे एकदम चांगली होती या यंत्राकडून. आणि बाकी काय पेरणी यंत्र चालायच्या याच्या बाबतीत सगळंच सुटेबल आहे. ट्रॅक्टर लोड वरती चालतो असं काही काही? चालतं. ट्रॅक्टर लोडवरती अजिबात नाही चालत. तर सर या पेरणी यंत्रावरती तुम्ही ट्रॅक्टर कोणता वापरता वर किती HP चा वापरता? आपण VST शक्ती घेतलेला आहे दंडवते शोरूम मधून 29 HP चा. अच्छा, 29 HP चा ट्रॅक्टर वरती हे पेरणी यंत्र एकदम सुटेबल चालतं. फ्री चालते. तर तुम्ही हे पेरणी यंत्र वापरत असताना तुम्हाला जे बी लागतं हे एकरी किती लागतं? समजा कांद्याचं बी हे एकरी किती लागतं? कांद्याचं बी आपण जर वरंबे पेरलं तर 2200 ग्रॅम पर्यंत कांद्याचं बी जातं. वरंबे जर नाही एकरी? पेरली, हा एकरी. वरंबे जर नाही पेरली तर 2 किलो. जे एकरी 2 किलो बी या यंत्राने यंत्र तुम्ही कांद्याचं पाडता. 9 फणी पेरली. आणि तसंच समजा गहू पेरायचा जर असला- गहू पेरायचा जर ठरला तर 4 नंबरची चकली जर वापरली हा, तर ते 35 किलो बी पडतं. 35 किलो. आणि 4A नंबरची चकली वापरली तर 40 किलो बी. जे गव्हाचा पण उतार एकदम चांगला येतो या यंत्राने. आणि ट्रॅक्टर साधारणतः कितीच्या RPM वर चालवतो तुम्ही? ट्रॅक्टर आपण 15 RPM पर्यंत चालू होतो. आणि गिअर कोणता राहतो त्याला? लो थर्ड लव थर्ड किंवा हाय फर्स्ट वरती वापरली तरी चालतं तेवढं. ओके, चालेल. याच्यावरती उतार चांगला आहे एकदम चांगलं होतं. अजून काय काय पेरत आपलं समजा आपण मेथी पेरलेली. मेथी 1 एकरी 40 किलो पर्यंत बी लागतो. मेथीचं एकरी. 6 इंचांनी पेर चालते. 40 किलो पर्यंत बी पडते मेथी. आणि सोयाबीन वगैरे कशी पडते? सोयाबीन पेरली तर 20 किलो पर्यंत चालते. आपण फक्त त्याला मागच्या कडे पण चालवतो. अच्छा, ते म्हणजे सोयाबीन पण तुम्ही यांनी पेरू शकता? सोयाबीन पण पेरू शकतो. सोयाबीन आपली आता आपण याकडे पण पेरलं तर 18-20 किलो पर्यंत बी चालते. 18 ते 20 किलो. म्हणजे सर्व पिकांची तुम्हाला पेरणी केलेली आहे व त्याचा सगळा अनुभव तुम्हाला आलेला आहे. म्हणजे मल्टीक्रॉप असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी फायद्याची मशीन. अच्छा, अजून काही तुमचे काही सजेशन असेल तर ते पण सांगा आम्हाला. सजेशन काहीच नाही. कंपनीचं एकदम चांगलं स्टँडर्ड आहे. मोडतोड काही होत नाही त्याची. व्यवस्थित आहे सगळं. हेवी क्वालिटी दिलेली Heavy आहे, quality. फ्रेम पण हेवी दिलेली आहे Link पण त्याच्यामुळे. heavy दिली आहे. आणि बी काढायला याला त्याला सिस्टीम ही कंपनीने चांगली ठेवली. हा. म्हणजे एका याच्यामध्ये सगळं बी खत बी सगळं एक काढून घेते. म्हणजे एक पण बी शिल्लक राहत नाही बुवा. शेतकऱ्याचं पण नुकसान होत नाही. नुकसान नाही. बी पण चांगलं पडलं जातं आणि शेतकऱ्याचे नुकसान पण होत नाही. तर ठीक आहे साहेब, धन्यवाद.